गुड मॉर्निंग मित्रांनो. मी धैर्यशील आणि आपण आता मी तुमचा गणित आणि बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं शिकवणार आहे. तर मित्रांनो, थोडंसं आपण आज इंट्रोडक्टरी पार्ट घेऊया आणि तुम्हाला सिलेबसची माहिती करून देतो मी. तर मी आता 9 वर्ष ऑलरेडी एका गव्हर्नमेंट बँकेमध्ये सर्व्हिस केलेली आहे. ॲज अ मॅनेजर म्हणून मी रिझाईन केलेलं आहे ना, आता टीचिंग करतोय. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर माझी शिकवण्याची पद्धत काय आहे की बाबा मला लय येते बाबा ह्या टाईपमध्ये नाही. तुम्हाला काय अडचण येते आपल्याला अभ्यास त्यातनं शिकून घ्यायचा आहे. मी कितीच्या स्पीडने गणित सोडवतोय, कशी सोडवतोय ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. बारीक जरी गोष्ट असेल का कळलं नाही तरी म्हणजे मी काय एकदम 100% परिपूर्ण आहे अशातला भाग नसतो. पण तरी पण तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही बळजबरी म्हणजे विचारायचं कंपल्सरी की ही का म्हणून आलं, कशामुळे आलं. जरी मला एका दिवशी नाही आलं तर मी दुसऱ्या दिवशी त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देईन. त्यामुळं त्यामुळं आपल्याला आता फक्त ह्या क्लासमध्ये आपल्याला नॉलेज गेन करायचंय, त्याच्या संदर्भातच हे करायचं. मी किती किंवा काय काय जणांना असं असतं की आमच्या वेळेस पण अभ्यास करताना असे होते की चला हे मास्तर शिकवतोय ना, याला गुगली टाकू आपण, असा प्रश्न विचारू, नॉलेज ह्याचं चेक करूया. त्याच्यात काय मजा नाही. तुमचं नॉलेज वाढवायचा प्रयत्न करायचा आपल्याला तुम्हाला परीक्षा द्यायची. मी सर्व्हिस वगैरे करून माझं 1/3 आयुष्यातल्या सर्व्हिसच्या 30 वर्षाच्या पिरियडमध्ये मी 9 वर्ष सर्व्हिस करून आलोय आता बाहेर. त्यामुळं त्यात मजा नाही. तुमच्यासाठी आता भविष्याचा तुमचा विचार करायचा आणि त्या दृष्टीनं डिटेल सिलेबस शिकायचा सगळा. आपल्याला काय काय कुठेही अडचण येऊ द्या, कशी येऊ द्या, कधीही फोन करू शकता तुम्ही. सर आहेत, कुंदन सर आहेत आपल्या इथं, तुम्हाला इथं हेल्प होऊन जाईल आपल्या ज्ञानज्योतीतनं, किंवा मग क्लासमध्ये तुम्हाला सगळ्या अडचणी दूर केल्या जातील. तर थोडंसं आता 2 जण आहेत तिथं प्रेझेंट. तुमचं नाव आणि मला गाव सांगा आणि ग्रॅज्युएशन काय केलंय, शिक्षण वगैरे थोडंसं जस्ट नॉर्मल. अरे बसून सांगा, काय नाही काय नाही. हा, मंगळवेढा. ओके. आणि शिक्षण BA सेकंड इयर. आणि तुमचं नाही, नॉर्मल, एकदम नॉर्मल सांगा, काय नाही. नाशिक का? ओके. नाव काय म्हणले? प्रथमेश आणि गणेश. ठीक आहे. चला, 2 नाव इथं आहेत आता प्रेझेंट, येत आहेत मुलं. तर आपण आता सिलेबस आर्मी भरतीसाठीचा तयारी तुम्ही आर्मी भरतीची करताय तर त्यासाठीचा एक बेसिक सिलेबस आहे, आपण बघूया. त्याच्यामध्ये काय केलं जातं आपल्याला. सामान्य ज्ञान आहे, GK आहे, तुम्हाला आता संग्राम सरांनी शिकवलं असेल. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता वगैरे आहे आणि GS चा पार्ट असतो थोडासा. तर तो विचारला जातो. साधारणतः हे 15-15-15 असे 3 GK GS आणि गणिताचे तुम्हाला असे 15-15-15 45 आणि 5 बुद्धिमत्तेचे असे एकूण 50 प्रश्न 100 मार्काला विचारले जातात. तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला, थोडंसं आता हा ऑफिशियल साईटवरचा सिलेबस आहे, एकदा बघून घेऊया आपण आणि मग त्यानंतर पुढे जाऊया. तुम्ही क्लास वगैरे लावलेत काय, कुठं काय आता सध्या का प्रिपरेशन कधीपासून करताय काय? 1 वर्ष झालं. मग आता एवढं परीक्षा दिली का, कुठली काय हे दिली आहे का? सॉरी, जनरल ड्युटीची दिली आहे का? बरं बरं. तुम्ही फर्स्ट टाइम आहे का? बरं बरं. मग काय झालं त्या एक्झामला? फायनल लिस्ट राहील का? अरे वा, बेस्ट. तरी मला असं वाटतं की अजून NCC वगैरे झालंय का तुमचं? आणि कॉलेजला कुठे? इथं पुण्यात पंढरपूरला कॉलेजला आहे. ओके 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 ओके. चालेल, चांगली तयारी चालू आहे, व्यवस्थित आहे. तर आपण आता हा सिलेबस बघूया जनरल ड्युटीचा. तुम्हाला तर दिले त्यामुळे तुम्हाला माहित असेल, काय नाही. जनरल नॉलेज आहे 15, जनरल सायन्स आहे तुमचं 20 क्वेश्चन्स येतात आणि त्यानंतर मॅथ्स आहे 15 प्रश्न, मग रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्यामध्ये येऊन जातं सगळं. ठीक आहे. थोडासा हा जनरल ड्युटी, एअरफोर्स यांचा सिलेबस थोडा थोडा वेगळा आहे, कारण फ्युचरमध्ये त्यांना ज्या ठिकाणी काम करायचंय तुम्हाला, तर त्या हिशोबाने तुमचा सिलेबस डिझाईन केला जातो, एक्झाम पॅटर्न डिझाईन केला जातो. प्रोबॅबिलिटी वगैरे ह्या त्या गोष्टी कदाचित ह्यामध्ये एवढं येत नाही. आता ह्यात हे थोडंसं जरा वेगळंच झालंय. PDF आहे आता, नाही तर इमेज असते. जरा तुम्हाला दिसतंय ना पण व्यवस्थित हे काय लिहिलंय? एकदा मला कॅमेऱ्यात बघू द्या.
ठीक आहे, ह्याच्यावर तर एवढं काही क्लिअर दिसत नाहीये. थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे. तरी पण आता इथं समोर बसले तुम्हाला समजून जाईल काय आहे. आपल्याला आता फक्त ह्याचं काय, आपल्याला बाकी हिस्ट्री जॉग्राफीचं काय घेणं देणं नाही आपल्याला. सायन्सचं पण नाही, म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या ह्या क्लासमध्ये जनरल सायन्स नाही काय विषय. हा, आता आला आपला मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये बघा अरिथमॅटिक आहे आपल्याला. अरिथमॅटिक म्हणजे गणितीय क्रिया असतात आपल्याला. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं आपल्याला, कन्सिस्टिंग ऑफ नंबर्स. नंबर्स म्हणजे काय आहेत, आपल्याला जे पूर्णांक अपूर्णांक सगळ्या ज्या संख्या आहेत, रॅशनल नंबर्स वगैरे, हे सगळं काय आपल्याला त्यामध्ये शिकायचंय. बेसिक गोष्टी आहेत, एकदम अतिशय बेसिक आहेत. तर तुम्हाला एकदम मस्तपैकी आपण शिकवूया, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. त्यानंतर आहे HCF आणि LCM म्हणजे काय आहे, आपला लसावी मसावी तुम्हाला माहिती आहे, शाळेमध्ये शिकलोय. हा सगळा 10वीचा सिलेबस आहे. आता सध्या 10वीच्या मुलांना किंवा त्याच्या खाली ना हा सिलेबस आहे आता सध्या शाळेमध्ये. त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही, काय नाही. मस्त चिल मध्ये अभ्यास करा. त्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आपले, म्हणजे पॉइंट मध्ये लिहितो ना आपण, ते झालं. त्यानंतर काय आहे, स्क्वेअर रूट्स, वर्गमूळ कसे काढायचे. त्यानंतर पर्सेंटेज आहे. तुम्हाला पर्सेंटेज काढायचं कसं शिकायचे. वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यातल्या वेगवेगळे क्वेश्चन्स वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात, ज्याचा तुम्हाला आर्मी मध्ये गेल्यानंतर उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा ऍव्हरेज काढायचंय. ऍव्हरेज काढतो आपण की टोटल डिवायडेड बाय किती नंबर ऑफ असेल, किंवा जे काय अशा वेगवेगळ्या प्रकारचं. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकेकाचा बारीक विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे हे कुठेतरी वापरले जाते भविष्यामध्ये. आर्मीमध्ये तुम्ही गेल्यानंतर, रिक्रूट झाल्यानंतर तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी तिथं वापराव्या लागणार आहे. पर्सेंटेज, तर ॲम्युनिशन असणार आहे तुमच्याकडे, गोळ्या वगैरे दिलेल्या असणार आहेत. मग ते मागच्या महिन्यात किती पर्सेंट होतं, तुम्हाला जर त्या चेअरला बसवलं, तुम्हाला जर विचारलं अधिकाऱ्यांनी कुणी वरच्याने किती आहे बाबा, किंवा तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या महिन्याच्या इतक्या पर्सेंटमध्ये आता अवेलेबल आहे. मागच्या महिन्यात 100% होतं, आता 70%वर आलंय. हे असं पर्सेंटेज तुम्हाला काढायसाठी हे फ्युचरमध्ये उपयोगी येणार आहे. ऍव्हरेज, आता तुम्ही आर्मीत आहे, कुठेतरी एकदम रिमोट एरियामध्ये तुमची पोस्टिंग आहे, लडाखमध्ये वगैरे अशा ठिकाणी, नॉर्थ ईस्टला. तर मग त्या ठिकाणी काय तुमच्याकडं फूड कमी अवेलेबल आहे, एकदम लिमिटेड आहे. मग आणि तुम्ही एवढे सगळे जवान तिथं असणार आहे. मग तुमच्यावर जबाबदारी दिली बाबा टीम लीडर म्हणून त्यांनी, की कसं करणार तुम्ही आता. मग तुम्हाला ऍव्हरेज काढायला लागणार की अरे एवढी जण आहे, आपण 30 जण आहे इथं या तुकडीमध्ये, आणि आपल्याकडं 500 किलोच आता तांदूळ आहे किंवा जे काय आहे, तर ऍव्हरेज किती किती येणार आहे प्रत्येकाला, पर डे किती खावं लागणार आहे आपल्याला. तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं राहायचं आपण, किंवा कसं जागायचं, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्या ऍव्हरेज किंवा ह्या कॅल्क्युलेशनचा वापर होतो. त्यामुळे असं अजिबात म्हणायचं नाही की हे कशाला गणित आणि कशाला लागतात वगैरे, याचा काय नाही. हा भविष्यात तुम्हाला उपयोगी पाठ आहे. त्यानंतर आहे रेशो आणि प्रपोर्शन. रेशो आणि प्रपोर्शन असता, ह्याच्या रेशोमध्ये किती आहे. आपल्याला जनरली मिक्सचर ॲलिगेशन किंवा त्या ह्याच्यामध्ये भेसळ वगैरे करतात, काय किती रेशोमध्ये ते येऊन जातं, सोपं आहे, काय विषय नाही त्याच्यामध्ये. पुन्हा पार्टनरशिप आहे. इन्व्हेस्टमेंट कोणी किती केली, मग त्या पार्टनरला किती प्रॉफिट झाला वगैरे, तुम्हाला त्याचा पण वापर केला करू शकता तुम्ही, की एवढे आर्मीमध्ये आमचे जवान आहेत, मग ते हा 1 दिवस काम करतो, तो 2 दिवस करतोय, 3 दिवस करतोय. मग तुम्ही एवढे एवढे जणांनी काम करायचंय तुम्हाला, मग किती तुम्हाला त्यातला हे आला पाहिजे. तुम्ही जर एखाद्या वेळेस चॅलेंज लावली तिथे गेल्यानंतर की बाबा एवढं काम केलं तर एवढं खायला मिळेल वगैरे, आपला मिल्खा सिंग मध्ये ना तसं त्या टाइप मध्ये तो रनिंग करत असतो, मग त्याला जास्त खायला मिळते. ते रेशो आणि प्रपोर्शनचं एक उदाहरण आहे थोडक्यात. त्यानंतर बघा प्रॉफिट आणि लॉस. हे तुम्हाला माहिती आहे, प्रॉफिट आणि लॉस. तुम्ही जर एखाद्या म्हणजे आता आर्मीत गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इन्चार्ज बनवलं आपल्या मेसचा. मेसला तुम्हाला सामान आणायला जायला लागणार, बाहेर किराणा आणायला जावं लागणार. तर तुम्हाला तिथं कळलं पाहिजे की प्रॉफिट आणि लॉस कसा काय करतात, ते किती खरेदीला आणलं तुम्ही, किती रुपयाला आणलं, कितीला हे करताय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिकता येणार आहे. त्यानंतर काय आहे, युनिटरी मेथड आहे, एक सिंगल डिजिट मध्ये असतं ते. त्यानंतर टाइम, वर्क आणि डिस्टन्स आहे, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आर्मीमध्ये त्या ठिकाणी खूप सारे कन्स्ट्रक्शन वर्क पण करावं लागतं तुम्हाला.
म्हणजे रिमोट एरियामध्ये आपल्याला माहिती आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे ती आर्मीच्या अंतर्गतच आहे वगैरे, किंवा आर्मीचे भरपूर सारे रोड असतात, तुमचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे, बंकर्स वगैरे बनवणे, ह्या त्या गोष्टी आहेत, तिथं तुम्हाला ह्या गोष्टीचा वापर होतो टाइम, वर्क आणि डिस्टन्स मध्ये. ठीक आहे, किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय तर किती स्पीडनं आपल्याला जावं लागेल तर आपण पोहोचल, किंवा आपली एक तुकडी तिकडून निघाली आहे, इथे अटॅक झालाय, तर मग त्यामध्ये तुम्ही तेवढं ह्या विषयामध्ये पक्का झाला ना की तुम्ही एखादा तुमचा अधिकारी असेल तरी तुम्ही त्याला सजेशन देऊ शकता की बाबा सर नाही एवढ्या स्पीडनं ते जात आहेत, आपण एवढ्या स्पीड नाही तर आपण आधी पोहोचू, किंवा ती तुकडी आधी पोहोचेल, हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळतं. त्यामुळं ह्याला हलक्यात घ्यायचं नाही, सगळ्या हे एकदम महत्वाचे विषय आहेत सगळे. त्यानंतर दुसरं आहे तुम्हाला हे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे आपला सरळ व्याज काढायचंय. ते आता बघा अल्जेब्रिक मध्ये बेसिक ऑपरेशन आणि फॅक्टरायझेशन आहे. बेसिक ऑपरेशन आहेत, फॅक्टर्स पाडायचे कसे, तर आपल्याला माहिती आहे एखादी संख्या घेतली, फॅक्टर्स म्हणजे काय, त्याचे किती प्रकारे त्याला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो. आता समजा त्यात मूळ संख्या येतात वगैरे, हे तर तुम्हाला बेसिक माहिती असेल, मराठीतनं चालतंय ना तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मूळ संख्या म्हणजे काय, थोडक्यात एक सांगतो तुम्हाला की ज्या संख्येला फक्त त्या आणि त्याच संख्येनं भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतो. आता एक घेतला तुम्ही, एकला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जातो का, नाही जात, म्हणून एक ही मूळ संख्या आहे. त्यानंतर दोनला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जगातल्या सगळ्या संख्या शून्य सोडून सगळ्या संख्यांना एकने भाग जातो. कुठलीही संख्या घ्या, कुठलीही एकने भाग जाणारच त्याला, कारण एक मिळूनच ती बनलेली असतात संख्या, मिळवायलाच लागणार आहे एक तुम्हाला, तर ती संख्या बनणार आहे. तर विचार करा की एक सगळ्यात मध्ये असतो, पण एक कुठं, एकला कोण आहे का, नाहीये फॅक्टर कुठला त्याचा, त्यामुळे एक हा एकुलता एक असल्यामुळे तो पण मूळ झाला. तीन पण मूळ संख्या आहे, तीनला एक आणि ती स्वतः तीन, एवढीच दोनच हे आहेत, म्हणजे ती संख्या स्वतः आणि एक असे दोनच फॅक्टर पाहिजे तरच त्याला मूळ संख्या म्हणायचं, नाही तर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या संयुक्त संख्या झाल्या आपल्या. त्यानंतर बघा इथं पण तेच आलेलं आहे ह्याच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा आलं इथं बघा, HCF LCM आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, हे 10वीच्या सिलेबस मधलं आहे सगळं. आपले वर्ग समीकरण म्हणतो आपण त्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे 2x² + 3x + 10 = 0. मग ते काय करायचं आपल्याला, त्यामधल्या संख्येचे काढायचे, ते गुणाकार करून दोघांची वजाबाकी शेवटची आली पाहिजे. सोपं आहे ते, 10वीच्या मुलांना येते, त्यामुळे तुम्ही 10वी पास होऊन आलाय, टेन्शन घेऊ नका, एकदम सिंपल आहे. आणि नंतर बघा जॉमेट्रीमध्ये लाईन्स आणि अँगल्स आहे, म्हणजे तुम्हाला आता एखाद्या ठिकाणी पुढे फ्युचरमध्ये आर्मीमध्ये गेल्यानंतर हे का महत्वाचं आहे मी सांगतो, नाही तर तुम्ही म्हणाल काय स्टोरी सांगत बसले सर. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी आर्मीमध्ये, आता NCC केले का तुम्ही, नाही केलं, मी C सर्टिफिकेट ए ग्रेड मध्ये आहे, BC सगळे झाले आमचे, मग त्यामुळे सांगतो की आपल्याला अँगल काढायचा असतो एखाद्या ठिकाणी, हे किती अँगल वरती बसलंय, तर मग ते असे 4 बोट वगैरे ते ठेवून, आता भरपूर वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले मला पण डिग्री, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की किती अँगल आहे, मग ते असे बोट ठेवून मग या दोन मधला अँगल किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आर्मीमध्ये फ्रंट लाईनर राहणार आहे. मग एखादा तुम्हाला लॉन्च करायचं असेल काय तिथं, तर त्या ठिकाणी तुम्हाला अँगल वगैरे सगळं डिटेल माहिती पाहिजे, त्यासाठी हा अभ्यास आहे. नाही तर आपण बंदुकीसारखी गोळी मारली तर ती इथं पडणार, 45 डिग्रीने मारली तर जास्त जाणार लांब, अजून जास्त मारली तर ती तुमच्याच अंगावर पडणार. तर ह्या सगळ्या गोष्टी माहित झाल्या पाहिजेत आपल्याला. त्यानंतर काय आहे, ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल्स आहे. त्यानंतर बघा पुन्हा पॅरलोग्राम आणि सर्कल्स आहे. तर पॅरलोग्राम आणि क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, ट्रायंगल हे आपलं हे असं पॅरलोग्राम, दोन पॅरल लाईन असतात, त्याला चौकोन जे बनलेला असतो, फक्त दोन कुठले तर पॅरल लाईन पाहिजेत, संपला विषय, त्याला पॅरलोग्राम म्हणायचं. ते पण आपल्याला कामी येणार आहे तिथं फ्युचरमध्ये. आणि मेन्सुरेशन हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, एरिया अँड पेरिमीटर्स ऑफ स्क्वेअर्स, म्हणजे आपल्या चौरसाचा एरिया आणि त्याची परिमिती, म्हणजे एरियाला काय म्हणतो आपण मराठीत ना, क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची, कारण बंकर्स वगैरे जे बनवणार आहे किंवा तिथं जे काही गोष्टी कन्स्ट्रक्शन करायचे त्या ठिकाणी तुम्हाला ते कामी येणार आहे.
त्यानंतर बघा दुसरं काय आहे, रेक्टँगल, स्क्वेअरचं झालं, रेक्टँगल्स, पॅरलोग्राम आणि सर्कल्स, ह्या सगळ्यांचे बघा हे काय आहे, एरिया. एरिया म्हणजे क्षेत्रफळ आणि पेरिमीटर म्हणजे परिमिती. सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्हाला आता हे सांगतो मी तुम्हाला एका मिनिटात. आता एरिया म्हणजे काय असणार आहे, तर हा चौरस आहे समजा तुमचा, किंवा हा गोल आहे, काय पण असू द्या, हे किंवा आपलं एक शेत आहे हे समजा प्रत्येकाचं. आपल्याकडे तुम्ही घरी शेतकरी जाय सगळेजण, तर आपल्या शेतात त्या शेताचा एरिया कसा धरतो आपण, एरिया म्हणजे काय आहे, तर हा सगळा मधला पोर्शन जो काय दिसतोय आपल्याला, हा सगळा पोर्शन जमिनीत आपण जिथं पीक लावतो ते समजायचा आपला एरिया. आणि पेरिमीटर, परिमिती म्हणजे काय, तुम्ही असं बांधाने चालत गेला इकडून असं कडकडनी सगळ्या, तर शेताला एक पूर्ण राऊंड मारला जिथनं स्टार्ट करून तिथं आलं, तर त्याला म्हणायचं परिमिती. म्हणजे काय आहे, ऍक्च्युली ही काय आहे, ह्याला जर तोडलं आपण, ही कोपऱ्यावरनं कुठनंही रेष तयार केली, तर ते काय होणार आहे, सिंगल लाईन तयार होते. बस आपल्याला हे उलगडायचंय फक्त एका लाईन मध्ये, आपल्याला ह्या मधल्या एरियाचं काय घेणं देणं नसतं, याला म्हणायचं परिमिती. त्यानंतर काय आहे बघा, व्हॉल्यूम सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. क्यूब असतोय आपला हा असला, हा माहिती आहे आपल्याला तुम्हाला क्यूब, तर त्या क्यूबचा सरफेस एरिया म्हणजे काय आहे, बाहेरचा पोर्शन, फक्त बाहेरून दिसतोय तो. आणि काय सांगितले, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, आतमधलं सगळं त्याच्या. आपण बॉक्समध्ये काय काय वस्तू भरतो, तर तो तो येतो व्हॉल्यूम. त्यानंतर बघा याच्यामध्ये काय आहे, अजून क्युबॉइड्स आहे, कोन आहे, सिलेंडर्स आहे आणि स्पियर आहे, असे वेगवेगळे आपल्याला आकार दिलेले आहेत. तर ते आपण त्यामध्ये शिकणार आहे. आता हा आपला याचा सिलेबस आहे. दुसरे अजून तुम्ही याच्यामध्ये जनरल ड्युटी सोडून दुसऱ्या कुठल्या एक्झाम ह्याच्यामध्ये देताय का, एअरफोर्सचे वगैरे करताय का? एअरफोर्सला स्पेशल क्वालिफिकेशन काय लागते? हा अग्निवीरचा एअरफोर्सचा सिलेबस आहे, काय नाही नॉर्मल आहे. ह्यात बघा काय आपल्याला हे इंग्लिशचं आहे, आपल्याला इंग्लिशचं काय नाही आता क्लासमध्ये, आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये काय आहे तेवढंच बघायचं आता ह्या क्लासचं. तर बघा टाइम आणि वर्क आहे, आता आपण बघितलंय तिकडे जनरल ड्युटीला पण तेच आहे. त्यानंतर प्रॉफिट लॉस आहे का, तिथं पण आहे. त्यानंतर बघा कंपाऊंड इंटरेस्ट आहे, काय काळजी करून लिहून लिहून घ्यायची काय गरज नाही, कन्सेप्ट समजून घ्यायचं, लिहायचं काही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात तिथं. त्यानंतर बघा कंपाऊंड इंटरेस्ट तिथं नव्हता, फक्त तिथं सिंपल इंटरेस्ट होता, इथं सिंपल पण आहे, कंपाऊंड पण आहे. ह्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे तुम्हाला माहिती आहे का काय, कसलं व्याज म्हणतो आपण त्याला, एक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, थोडं जरा माझं मराठीचं काय काय शब्दांना हे होते, तेवढं समजून घ्या, कारण लय दिवस वापरण्यामध्ये नाही माझ्या. त्यानंतर बघा हे पर्सेंटेज आहे, ऍव्हरेज आहे, बघा हे सगळे त्यातले सेम, ऑलमोस्ट सेम आहेत टॉपिक सगळे. त्यानंतर नंबर सिरीज आपण पाहिली. नंबर सिरीज कशासाठी गरजेची आहे तुम्हाला, आता ह्यात त्यात नव्हतं नंबर सिरीज. तर नंबर सिरीज म्हणजे काय आहे, तुम्हाला काय नंबर दिलेले असतात, मध्ये गॅप दिलेला असतो, पुढे काय येणार आहे ते शोधायचं असतं तुम्हाला, किंवा हे बरोबर आहे का नंबर सिरीज. ह्याच्यानं आपली मेंटल ॲबिलिटी चांगली डेव्हलप होते. फ्युचरमध्ये काय होणार आहे, काय इन्सिडेंट होऊ शकतो, असं झालंय मग याच्यानंतर, हे सगळं आपल्याला मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला हे सिलेबस डिझाईन केलेला असतो. मग तुम्ही एखाद्या वेळेस नंबर सिरीज मध्ये तुम्हाला लक्षात येईल, अरे याच्या पुढची सिरीज ही आहे, त्याच्या पुढची सिरीज ती आहे, तर त्याच्या पुढचा नंबर तो आहे. तर मग तुम्ही चांगल्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला तिथं पोस्टिंग मिळाल्यानंतर, आता जरी तुम्ही अग्निवीर मध्ये इथं सिलेक्शन झाले तुमचं, तरी पुढे प्रमोशन हे ते घेण्यासाठी तुमची क्वालिटी तुम्हाला दाखवायला लागणार आहे, ॲबिलिटी तुम्हाला तुमची प्रूव्ह करायला लागणार आहे, की मी बाबा एबल आहे तेवढ्या मोठ्या पोस्टला जायसाठी. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी कामी येतात. एखाद्या अधिकाऱ्याला सुद्धा नाही लक्षात आलं तरी तुम्ही सांगू शकता, सर हे असं असे बाबा हे, तर त्यांना लक्षात येऊन जाईल. अरे लक्ष पिक्चर बघितला असेल तुम्ही, तर काय माहित नाही मला, आता तुम्हाला माहित पण नसेल, लक्ष प्रतीकचा जुना पिक्चर आहे, तो एकदम जबरदस्त आहे, म्हणजे मस्ट गरजेचं आहे, तुम्ही तर बघणं बघाच. भरपूर तुम्हाला जबरदस्त मोटिवेशन मिळेल त्यातनं, रिअल स्टोरीवरती बेस्ड आहे, एकदम जबरदस्त आहे. तर त्यामध्ये पण तो एक जुने आपले त्यात दाखवलेले आहे कॅरेक्टर एक, की एक्सपिरियन्स आपला सोल्जर असतो, तो त्याच्या अधिकाऱ्याला सांगतो की बाबा असं असं होईल नंतर फ्युचरमध्ये, की पाकिस्तानी सैनिक येतात पुन्हा रिटर्न वगैरे हे ते, मग तुम्ही लक्ष ठेवा.
आणि सेम त्या कंडिशन तसं होतं, तर ते काय आहे प्रेडिक्शन, तुम्ही प्रेडिक्शन करू शकता. तुम्हाला हे याच्यातनं अभ्यास करून करून डायरेक्टली ह्याचा उपयोग होईल अशातला भाग नाही या सिलेबसचा, पण इनडायरेक्टली तुमची ॲबिलिटी डेव्हलप होते. आतापर्यंत कसं असतं, आपण घरी राहिलेलो असतो, शाळेत शाळेत घरच्यांच्या आपल्या सावलीमध्ये असतो. तुम्ही काय लय लहान आहे अजून, बारीक बारीक आहे ते त्यामुळं तुम्हाला काही जास्त हे नाही, अनुभव नाही. थोडंसं आता बाहेर निघालाय तुम्ही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा तुम्हाला. समजत जाईल की अरे पुढे काय करायचं, हे कशामुळे घडतंय, हे असं घडते का, मग काय येऊ शकते पुढं, ही ॲबिलिटी डेव्हलप करायची. सिलेबस शिकताना आकडे पाठ करणे वगैरे ह्याच्यापेक्षा काय डेव्हलप होतंय आपलं ऍक्च्युली त्याच्याकडे तुम्ही फोकस केलं ना, की कशामुळे होते, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला, कन्सेप्ट समजला पाहिजे. HCF आणि LCM काय आहे नक्की, काय आहे हे भानगड, तर मग तुम्हाला ते अवघड वाटणार नाही. आणि शाळेमध्ये कसं आहे, आता माझा पण लय आवडता विषय होता, म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हाला, माझा गणित हे एकदम आवडता विषय शाळेमध्ये असताना. नंतर काय झालं, MPSCचा नाद लागला, मग 2-4 वर्ष त्याच्यात गेली थोडीशी, मग पुन्हा सिलेक्शन बँकिंग मध्ये, मग तो अभ्यास करता करता बँकेचा पेपर दिला, झालं सिलेक्शन, झाली पोस्टिंग झाली. आता बघा बँकेत गणित गरजेचं आहे तुम्हाला, मॅथ्स वगैरे हे त्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आलो पुन्हा, म्हणजे त्यात मी ज्या गोष्टीचं मला आवडत नव्हते त्यात आलो, आता पुन्हा टीचिंगला आलोय, तर अजून आता या गणिताशिवाय काय नाहीये. तर सगळे एकदम मस्त आहे, गणित खूप चांगलं आहे ऍक्च्युली, खूप गरजेचं आहे हे मला नंतर भरपूर वर्षांनी शाळेनंतरच्या. त्यामुळं तुम्हाला पण एखाद्याला आवडत नसेल, मला वाटतं ऑलमोस्ट 90% मुलांचा महाराष्ट्रातले तरी गणित म्हणले की अशा मुंग्या येतात डोक्यात, है ना. काही येऊन देत नाही, एकदम एकदम मस्त आहे गणित. आपल्याला काही एकदम त्यामध्ये सायंटिस्ट व्हायचं नसते, कन्सेप्ट समजून घ्यायचा आणि उदाहरणामध्ये अप्लाय करायचा. नाही आलं डबल करायचा, नाही आलं अजून एकदा करायचं, काहीच नाही. प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला आर्मीत गेल्यानंतर तिथं काय, पहिल्या दिवशी तुम्ही गोळी मारली की बरोबर त्या तुमच्या टार्गेट वरती नाही लागणार आहे, तर तुम्हाला पण तिथं प्रॅक्टिसच करावं लागणार आहे, रनिंगची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तुम्ही आता अभ्यास करताय, एक अटेम्प्ट दिला, सेकंड दिला, थर्ड दिला, तुम्हाला तेवढ्या वेळा परीक्षा द्यावी लागणार आहे त्याच्यामध्ये सिलेक्शनसाठी. त्यामुळे प्रॅक्टिसच गरजेची आहे. थोडस सोशल मीडियातनं बाहेर निघा. तुमचा एक मोठा भाऊ समजा, मोठा भाऊ म्हणजे मी लय मोठा आहे तुमच्यापेक्षा वयाने पण तरी पण समजून घ्या. आणि लिटरली नाही का थोडस, तर तुम्ही आता पुण्यातले वगैरे मुलं असतील ना, थोडस तुम्ही टाळा. एकदा सिलेक्शन झालं ना, आयुष्य खूप चेंज होऊन जातं. सध्या लोक खूप डिस्ट्रॅक्टेड आहेत, खूप. मी पण तुम्हाला सांगतो, मी पण भरपूर वेळ ते स्क्रोल करत बसतो, पण असेच आहे कंडिशन सध्या. जेवढं टाळता येईल तेवढं टाळा, कारण आता मी थोडा रिलॅक्स आहे. तुमचा आता स्ट्रगलचा फेज आहे, तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचंय पुढे आता, तर त्यामुळं फुल फोकस ठेवायचा. अजिबात कोणी बोलवलं, काय आलं काय आलं काही घेणं नाही. कोणी मित्र चल चहा प्यायला म्हणला, काय नाही, तुम्हाला जायचं त्यावेळेसच जायचं, अभ्यासाला जेव्हा अभ्यास करायचा त्यावेळेसच करायचं. बाकीचं काही बघायचं नाही. पिक्चर आलाय नवीन, काय नाही, काही सुद्धा नाही करायचं. काय फरक नाही पडत, पिक्चर नाही बघितला किंवा ह्या गोष्टी नाही गेलो बाहेर आपण मित्रांबरोबर, एखाद्या वेळेस जावा, इमर्जन्सीला जावा आपण जरूर तुमच्या मित्राला मदत करायला, त्याची इमर्जन्सी. फालतू गोष्टींना चल इकडे बोंबलत, चल तिकडं, मला पुस्तक वही आणायला जायचे तू चल माझ्या बरोबर, मला कटिंगला जायचंय तू चल माझ्या बरोबर. शक्यतो आता तुम्ही बाहेर ना आलाय 2 जण, तर म्हणजे आता इथं लय मित्र बनवायच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणजे आता ऑनलाईन बघतायत त्यांना पण, कारण डिस्ट्रॅक्शन तुमचं होणार आहे. तुमचे अनावधानाने काही मित्र बनतात आणि बनतात ते जिथं जिथं ज्यांना भेटायचे ना आयुष्यामध्ये, ते कनेक्शन बरोबर बनतात, टेन्शन घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे आता हे कुठे गेला सिलेबसच्यामध्ये मिक्सचर आणि एलिगेशन्स आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की दूध दूध पाणी आपलं जनरली हे एक त्याच्यातलं क्लासिक एक्झाम्पल आहे, की 1 लिटर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्सचर, एक एक आपला दूधवाला येतोय, तर त्याच्यामध्ये तो 1 लिटरमध्ये 200 ml पाणी ओतत असतो. मग त्यानं जर 10 लिटर दुधामध्ये त्याच सेम रेशोमध्ये बनवायचे त्याला, तर त्याला किती पाणी ओतायला लागेल 10 लिटर दुधामध्ये, तर त्या रेशोतलं पाणी बनल, तर ते तुम्हाला शोधायचं ह्या मिक्सचर ॲलिगेशन मध्ये. किंवा काही ठिकाणी हे करतात, किराणा माल दुकानात गेल्यावर आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचा गहू असतो, ते किंवा तांदूळ चांगल्या क्वालिटी असतो, त्यात हे लोकल कुठला तरी लोकल असा तांदूळ
त्यात टाकतात दुकानदार, आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू कमी होती ना, तुम्हाला देणार तो चांगल्याच्या क्वालिटीचे हे नाही, 80 रुपये किलोनं तांदूळ तुम्हाला देणार, पण त्यात त्या 80 रुपये किलोच्या तांदूळामध्ये तो किती टाकलेला असतं त्यानं, 800 ग्रॅम तांदूळ टाकलेला असतो, 200 ओरिजिनल, 200 ग्रॅम लोकल टाकलेला असतो, जो आहे 20 रुपये किलोनं तांदूळ. मग हा वरचा प्रॉफिट झाला ना त्याचा 200 ग्रॅमचा, तर ते कसं काढायचं किंवा मग तो कसं करतो हे याच्यामध्ये शिकायचं आपल्याला. पाईप आणि सिस्टम्स आहे म्हणजे काय आहे, तुम्हाला टाकी पाईपानं भरती, एक पाईप चालू केल्यावर किती वेळा टाकी भरेल, दुसरा पाईप चालू केलाय त्यातनं टाकी गळती होती किंवा त्यानं बंद केलाय, एक सायमल्टेनियसली पाईप भरायचं पण चालू केलाय रिकामा, पण किती वेळा ती टाकी पूर्ण भरेल किंवा किती वेळात रिकामी होईल, ह्या टाईपची उदाहरणं असतात त्याच्यामध्ये. अप्रॉक्सिमेशन आहे, अप्रॉक्सिमेट तुम्हाला एक आकडे दिलेले असतात याचे आणि त्याचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असते, एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट काढायची काही गरज नसते. आणि ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम मध्ये गणित बुद्धिमत्तेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट आन्सर काढायचंच नसतं, कुठंच विचारलेलं नसतं. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये असे कधी आन्सर दिलेले नसतात तुम्हाला ऑप्शन मध्ये, 10.2, 10.1, 10.3 असे आन्सर ऑप्शन मध्ये कधी दिलेले नसतात, लक्षात ठेवायचं. तुम्ही जर इथं किती दिलेलं असणार, 10.1 दिलेलं असणार, 12.3, 15.8 पॉईंट, म्हणजे ह्या ऑप्शन मध्ये पण भरपूर गॅप असतो. मग त्यांचं म्हणणं काय की तुम्ही एक एक स्टेप पुढे या, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही 10च्या जवळपास तुमचं उत्तर आलं की 10.2 लिहून टाकायचं डायरेक्ट. 8च्या आसपास आलं की 8च्या पॉईंट मध्ये काय आन्सर असेल ते लिहायचं, असं नसतं एकदम, म्हणजे एकदम 10.1 किंवा 9.1, 9.2, 9.3, 9.4 हे असले ऑप्शन नसतात परीक्षेमध्ये कधीच. हे असतात आपल्या मित्रांमध्ये आपण ऑप्शन देतो ना, त्याच्यामध्ये असतात ते की ह्याचं उत्तर सांग. असले पण चाळे करायचे नाहीत अजिबात, उगाच टेन्शन मध्ये घालवायचं नाही, काय नाही. आता पेपर कधी तुमचा, हा फॉर्म चालू आहे ना आता, डेट झाली 1 तारीख ना, आणि कधी होणार आहे एक्झामचं काय डेट? ठीक आहे. तरी पण आता किती साधारणतः 2 महिन्यात होत असेल की 2-3 महिन्यात, त्यामुळे आता 2-3 महिने फुल फोकसने करा अभ्यास. घरनं तुम्ही अभ्यासाला आलाय, अभ्यासच करायचा, ठीक आहे. त्यानंतर बघा स्पीड टाइम डिस्टन्स, त्यामध्ये पण होता, आपण बघितलेला आहे हा टॉपिक, आणि हा पार्टनरशिप त्यात पण बघितलेला आहे आपण, ठीक आहे. फिजिकलचा आहे, रिजनिंगचा सिलेबस आहे बघा इथं. ब्लड रिलेशन, आपले नातेसंबंध, याचा काकाचा, मामाचा, पोराचा, पुतण्या कोण असेल आपला, तर ते त्या टाइप मध्ये असतात. इनपुट आउटपुट आहे, मशीन लर्निंग असतं, त्याच्यामध्ये काही इनपुट दिले की नेक्स्ट स्टेप काय येईल, मेंटल ॲबिलिटी वाढवण्यासाठी आहे. तर थोडेसे शब्द दिलेले असतात, काही आकडे दिलेले असतात असे लाईन मध्ये, त्याच्या खाली पण दिले असतं, मग त्याची पुढची स्टेप, मग कुठला आकडा उचलून कुठे ठेवलाय, नेक्स्ट स्टेपला काय केलंय प्रक्रिया त्यामध्ये, ते आपल्याला शिकायचं असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर काय आहे, सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला सिच्युएशन बेस्डला काहीतरी देणार वाक्य, असं झालं, कोणी गोळी मारली तुम्हाला तर तुम्ही काय करणार, किंवा डायरेक्ट नाही विचारणार, पण काहीतरी वेगळे त्या टाइप मध्ये असतात की असं घडलं तर काय करायचं. तर त्या सगळ्यात बेस्ट ऑप्शनला तुम्हाला जास्त मार्क असणार, सेकंड बेस्टला त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी, असे ह्या मार्क असतात त्या प्रश्नाला. सिलॉजिझम म्हणजे तुम्हाला माहित आहे, वेनाकृत्या म्हणतो आपण त्याला, सर्व पेन कुत्रे आहेत आणि सर्व कुत्रे मोबाईल आहेत वगैरे, असे काय पण दिलेले असतात, तर त्या ह्याला धरायचं नाही, ते डोक्यात इमेज धरायची नाही. आपल्या वाक्य काय दिले त्याला गृहीत धरायचं, ह्याच्यामध्ये एकच गेम आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही आपल्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत किंवा आपल्याला जे शिकवलंय, तर हे काय, हा काय पेन आहे, मग आता जर त्यांनी म्हणलं की सर्व पेन कुत्रे आहेत म्हणलं, तर सर्व पेन कुत्रीच आहेत म्हणायचं आपण, काय बाकीचं पेनच आहे, पेन कुत्रा कसा होईल असं म्हणायचं नाही. म्हणजे ह्या ज्या आपल्या मनातल्या कल्पना आहेत ह्या थोड्या बाजूला ठेवायच्या, एकदम रिअलिस्टिक, तिथं जे दिले तेच तुम्ही असं म्हणताय यस सर, वरच्याने सांगितले अधिकाऱ्याने तुम्हाला यस सर, त्या टाइप मध्ये आहे, तर त्याच्यानुसारच तुम्हाला आन्सर काढायचे. तुमचे खूप सारे आन्सर बरोबर येणार,
तुम्ही जर तुमच्या आपल्या मनातल्या कल्पना असतात किंवा कल्पना म्हणजे आपण जे शिकलोय आजपर्यंत, ह्याला मोबाईल म्हणायचं, ह्याला स्क्रीन म्हणायचं, ही माणूस म्हणायचं, असं हे सगळं त्याच्यामध्ये धरायचं नाही. त्यांनी जे नाव दिलं ते नाव घ्यायचं आपण, बाकीचं काय विसरून जायचं तिथं. तर तुमचे आन्सर खूप पटापटा सुटतात. त्यानंतर बघा अल्फा न्यूमरिक सिरीज आहे, ज्यात आपण बघितली नंबर सिरीज असते, त्याच्यामध्ये अल्फा आणि न्यूमरिक ह्या जे दोन शब्द आहेत इथं बघा. अल्फा म्हणजे काय आहे? अल्फाबेटिक ABCD, मध्येच एक नंबर असतो ABCD, काहीतरी XYZ देणार, पुन्हा एक नंबर देणार. मग ते कसं कसं सिरीज पुढे काय अक्षर येऊ शकते हे तुम्हाला शोधायचंय. किंवा ABC, आता हे असं देणार ABC, याला काय देणार 3, 5, 4, आणि मग काय आहे DEF ला काय येणार, हे असं दिलंय. अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणायचं याला, किंवा पुढे पण देऊ शकतात हे. तर मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते की कसं करायचं ते. त्यानंतर काय आहे कोडेड इनइक्वेलिटीज, त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे कोडिंग करतो आपण. कोडिंग डिकोडिंग सारखंच आहे हे. पुन्हा सिटिंग अरेंजमेंट आहे, कोण कुठं बसलाय, कोण कुठं बसलाय. एका लाईन मध्ये 10 जण बसलेत, डावीकडून हा 5व्या नंबरला आहे, उजवीकडून हा 7व्या नंबरला आहे, तर टोटल 30 जणांमध्ये त्या दोघांच्या मध्ये किती जण आहेत, किंवा ह्याचा उजवीकडनं किती नंबर असणार आहे, त्याचा डावीकडनं किती असणार आहे, अशा टाईप मध्ये सिटिंग अरेंजमेंट असते. नॉर्थ कडे तोंड करून बसलाय, साऊथ कडे बसलाय, हे स्ट्रेट लाईन मध्ये झालं. सर्कल मध्ये बसलेत, हे सर्कल करून आतल्या साईडला तोंड आहे, बाहेरच्या साईडला तोंड आहे, तर त्यांच्या डावी आणि उजवी साईड दोघा, आत तोंड करून बसल्यावर डावी साईड बदलणार, बाहेर तोंड करून बसल्यावर डावी साईड बदलणार. एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, स्वतःला इमॅजिन करायचं. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुमचे उत्तर बरोबर येतं. त्यानंतर पझल्स आहे, फ्लोअरवरती. फ्लोअरचं एक क्लासिकल एक्झाम्पल असतं त्याची, की बिल्डिंग आहे, या फ्लोअरवर एवढे जण बसलेत, त्या फ्लोअरवर ह्या बसलाय रमेश आहे, काय त्याच्याकडं स्विफ्ट आहे, एकाकडे काय फरारी आहे, एकाकडे लॅम्बोर्गिनी आहे, आणि एक जातो कारखान्यात कामाला, एक शेतकरी आहे लॅम्बोर्गिनीवाला वगैरे. मग हे जो शेतकरी आहे त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी आहे, पण त्याचं नावच दिलेलं नसतं. मग हे ह्या टाईप मध्ये प्रश्न येतात. मग तुम्हाला ते अरेंज करायचे प्रॉपर, कुणाकडे काय आहे, आणि मग त्यातल्या पुन्हा फ्लोअर कुठल्या मजल्यावर बसलाय, 1ल्या, 5व्या, 7व्या, सगळं अरेंज करायचं. एवढे कॉम्प्लिकेटेड येणार नाहीत, तरी पण तुमच्या लक्षात असू दे की हे असं पण येऊ शकतं. आपण काय करायचं, तयारी आपली बेस्ट झाली पाहिजे. तयारीत मागं पुढं हे नाही झालं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर काय आहे कोडिंग डिकोडिंग आहे, हे तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. तसले नावं दिलेले असतात, का ता ला असं काहीतरी दिलेलं असतं, त्याचा अर्थ असतो आय एम गुड. खाली पण असंच दिलेलं असतं ह्यातलं, त्यातला एखाद्या शब्दाचा ह्यात घेतलेला असतो. आय एम गुड मधला फक्त गुड घेतलेला असतो. गुड इज काहीतरी असं, सन इज गुड. मग त्यातलं कॉमन कॉमन शोधायचं आणि त्याचे उत्तर काढायचे असे डायरेक्ट. तरी एकदम मस्त आहे कोडिंग डिकोडिंग, एकदम सिम्पल, मजा येते चॅप्टर सोडवायला हे. त्यानंतर बघा रँकिंग आहे, डायरेक्शन आहे, आणि आहे अल्फाबेट टेस्ट आहे. रँकिंग कुणाचा कितवा रँक येतो वगैरे हे त्यामध्ये आहे. सिम्पल आहे, काय घाबरून जायचं कारण नाहीये. त्यानंतर टॅब्युलेशन आहे तुम्हाला, आणि डाटा सफिशियन्सी आहे. याच्यामध्ये काय केलेलं असतंय, तर डाटा सफिशियन्सी मध्ये तुम्हाला 2 वाक्य दिलेले असतात, जनरल दिलेले असतात, की चहा बनवायसाठी, सपोज एक उदाहरण सांगतो मी, चहा बनवायला साखर लागते, आणि चहा बनवायला विदाऊट चहा पत्तीच्या चहा बनत नाही, असे 2 वाक्य दिलेत. तर खाली आपल्याला दिलेलं असतं की चहा बनवण्यासाठी हे बाबा योग्य आहे का ही सगळी, की फायनली चहा बनल का ह्यानं. तर हे दोन्ही वाक्य गरजेचे आहेत का, फक्त एकाच वाक्याने वाक्य सफिशियंट आहे ह्यातलं, हे आपल्याला विचारलेलं असतं त्याच्यामधलं. आपण सांगायचं बाबा हे दोन्ही वाक्य गरजेचे आहेत, साखर पण लागती त्यात चहा पण लागतोय, तर आपण तिथं लॉजिक लावायचं. एखादं गणित दिलेलं असतं तिथं, तर आपण लय गणित सोडवायला जातो त्यात लय मजा आहे. काहीतरी कॅल्क्युलेशन दिलेलं असतं त्यांनी, फुल ट्रेन एवढ्या स्पीडनं चालली, तेवढ्या स्पीडनं चालली, आणि दुसरी ट्रेन दुसऱ्या वाक्यात दिली असते, की आपल्याला काय असतं सवय लागली असते गणित सोडवायची लगेच. एक्साइटमेंट मध्ये आपण लगेच सोडवायला जातो, पण प्रश्न बघायचा कशाचा आहे, डाटा सफिशियन्सी का. जस्ट वाक्य दिले त्यांनी, त्यात आकडेवारी देऊ दे, आपल्याला काय घेणं नाही. पहिलं वाक्य दुसरं वाक्य नॉर्मल विचार करायचा, हे आणि हे गरजेचं आहे का वाक्य ते प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी. ओके आहे, ऑप्शन ABCD बोथ गरजेचे आहेत, किंवा सिंगल गरजेचा आहे किंवा बी गरजेचा आहे,
दोन्ही पण उपयोगाच्या नाही, दोन्हीने पण काय ते प्रश्नाचं उत्तर निघत नाही. एवढं सिंपल असतं. त्यानंतर बघा जनरल अवेअरनेसचा तर आहे. आता हा एक सिलेबस आहे. आपण हे काय बेसिकच गोष्टी आहेत ह्या सगळ्या, एकदा जस्ट फास्ट मध्ये बघून घेऊ आपण. अल्जेब्रामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर काय आहे HCF, LCM म्हणजे आपला लसावी मसावी. त्यानंतर काय आहे फॅक्टरायझेशन, फॅक्टर पाडायचे, त्याचे तुकडे करायचे एखाद्या नंबरचे, फॅक्टरायझेशन म्हणजे साधं सोप्या भाषेत. त्यानंतर बघा सिंपल इक्वेशन्स आहे, सर्ट्स, इंडायसेस, लॉगरिथम्स, ठीक आहे. करणे आणि घातांक म्हणतो आपण ह्याला, सर्ट्स आणि इंडायसेसला. म्हणजे 2चा घातांक 3 अधिक 5चा घातांक 4 याची बेरीज किती येईल असलं ते आपल्याला काय समजत नाही, तर त्याला काढायची पद्धत आहे, सिंपल आहे. दोन्ही जर बेस सेम असेल आणि घातांकाच्या बेरीज करायची, वजाबाकी करायची, काय असेल त्याच्यानुसार ते आपण पुढे शिकणार आहे. त्याच्यामुळे काय घाबरून जाऊ नका, एकदम सिंपल आहे. त्यानंतर लॉगरिथम्स आहे, सोल्युशन्स फॉर लिनियर इक्वेशन ऑफ 2 and 3 व्हेरिएबल्स. 10वीच्या सिलेबसमध्ये आता महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10वीच्या सिलेबसला आहे, कदाचित तुम्हाला झाला असेल किंवा तुमची 10वी कधी झाली? 21-22 ना, तसं नाही, कदाचित चेंज पण झाला असेल सिलेबस. त्यामुळे काय स्टेट बोर्डची 10वीची पोरं सोडवत आहेत, त्यामुळं आपण सोडवू शकतो एवढं मनामध्ये ठेवायचं. आणि त्यांना कसं असतंय, 10वीच्या पोरांना स्टेप वाईज आन्सर लिहायचे, एक स्टेपनी खाली. तर तुम्हाला स्टेप वाईज आन्सर लिहायचे नाही, तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढायचे. त्यासाठी कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. का काढतात हे, का करतात हे लक्षात ठेवायचं, आणि मग त्याच्या बेसिसवर तुम्ही प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर बघा रेशिओ, प्रपोर्शन आणि मिनिंग, स्टँडर्ड फॉर्म. त्यानंतर रूट्स आणि डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे असे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतात. a² प्लस ax² प्लस bx प्लस c बरोबर 0, त्याचा बेसिक हे आहे. तर ह्याच्यामध्ये काय आपण बघितलेलं, मग अशी सांगितलेलं मी तसंच आहे. ह्या संख्येचा गुणाकार आला पाहिजे, इथं बेरीज आली पाहिजे, तर मग ह्या संख्येला फोडायचं कसं हे कळतंय आपल्याला. त्यानंतर बघा हे अरिथमॅटिक मध्ये काय आहे, नॅचरल नंबर्स, इंटिजर्स, फ्रॅक्शन्स. त्यानंतर काय आहे रॅशनली रॅशनल नंबर आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांना मराठीत सांगतो तुम्हाला मी, घाबरू नका काय तुम्ही. नाही तर गणित आवडते का नाही तुम्हाला, का नाही आवडायचं शाळेत असताना? नाही ना, काय घाबरून जायचं नाही, सोपा विषय असतो एकदम. मराठीतनं समजून घ्या. मेन मॅटर काय आहे, आपल्याला पोरांना इथं आपल्या भाषेमध्ये समजत नाही आणि चिलमध्ये समजून घ्यायचं. असं एखादा कोणतरी शाळेत बसलाय तुम्ही असं अजिबात नाही, मस्त एकदम. मला नाही समजलं ना, काही पण विचारा तुम्ही, किती पण वेळा विचारा, समजून घ्यायचं, तुमचं क्लिअर झालं पाहिजे कन्सेप्ट. त्यानंतर बघा रेशो, प्रोपोर्शन आहे, पर्सेंटेज आहे, ॲव्हरेज आहे, प्रॉफिट लॉस आहे, सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे. आणि हे मेन्सुरेशन म्हणजे काय, आपल्याला भूमितीमधला पार्ट आहे. एरिया काढायचा, त्याचं क्षेत्रफळ वगैरे हे ते आपण बघितलेलं आहे, तेच मग असे त्या टाईपमध्ये आहे सगळं. बघा एरिया ऑफ 4 वॉल्स ऑफ अ रूम. ही रूम आहे, ह्याचे 4 वॉलचा एरिया काढायचा तुम्हाला. एरिया काढायचा कसा काढणार तुम्ही, एखाद्या आता ह्या भिंतीचा एरिया काढायचा किंवा ह्या स्क्रीनचा एरिया काढायचा. एरिया कशाला म्हणतो आपण, पूर्ण आतला एरिया. ही जी स्क्रीन जेवढी चमकती हा सगळा एरिया असणार आहे, त्याला काय म्हणायचं, एरिया ह्या पार्टला. आणि पेरिमीटर म्हणलं की बाउंड्रीवरनं पाळायचं कडकडनी, त्याला काय म्हणणार आपण, पेरिमीटर. हे असे बारीक बारीक कन्सेप्ट तुमच्या एकदा लक्षात आले ना, तुम्हाला ते सोपं जातं. मग पुढं प्रश्न सोडवताना जरी फॉर्म्युला नाही आठवला, फॉर्म्युले कुठले पाठ करत बसायचे नाही, काय नाही, तो का कसा तयार झालाय, जनरेट का झालाय, त्याच्या मागचे कन्सेप्ट समजून घ्यायचे. पेरिमीटर, आता हा काय आयत आहे तुमचा, हा स्क्रीन समज आयत आहे, तर पेरिमीटर का तयार झाला, याला पेरिमीटर कसा काढणार, तर बघायचं. ह्या 2 साईड आहेत, ह्या 2 रुंदी आहेत, ह्या 2 लांबी आहेत. म्हणजे काय असणार, 2 into त्या कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी. म्हणजे बेरीज करायची, एक रुंदी अधिक एक रुंदी, एक लांबी अधिक एक लांबी, म्हणजे या सगळ्यांची बेरीज झाली की तुमचं काय निघणार आहे, पेरिमीटर निघणार आहे. म्हणजे पेरिमीटर म्हणजे काय सांगितलं होतं मराठीतनं, परिमिती. तर ते परिमिती निघते. तर काय करायचं, मग त्याला अजून कॉम्प्रेस करायचं जरा. त्याला 2 लांबी अधिक 2 रुंदी म्हणण्यापेक्षा 2 कंसाच्या बाहेर घ्यायचं, लांबी अधिक रुंदी करायचं, झालं. अशा टाईप मध्ये तुम्हाला काढता येणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो,
ट्रिग्नॉमेट्री हे काय आहे, सर्कल, सरफेस आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब, क्युबॉइड्स, कोन, सिलेंडर हे आता बघितले आपण, सेमच आहे ते. ट्रिग्नॉमेट्री मध्ये बघा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल, आपला 90 डिग्री अँगल असतो राईट अँगल ट्रायंगल, त्याचे रेशो वगैरे आहेत, सिंपल आहे एकदम. त्यानंतर काय, सिंपल ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ डिफरंट टाइप, सिंपल आयडेंटिटीज बेस्ड अपॉन द अबव. म्हणजे तुम्हाला शोधायचे काय काय उदाहरणं दिलेले आहेत ते. आता बघा, ह्यात काय, हाईट आणि डिस्टन्स, सोल्युशन ऑफ सिंपल प्रॉब्लेम्स ऑफ हाईट आणि डिस्टन्स युजिंग ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे 10वीला आहे बघा आता प्रॉपर हे भूमितीला, एखाद्या झाडाची उंची तुम्हाला काढायची, तुम्हाला माहित नाही आता कशी काढायची, तुमच्याकडे काहीच नाही, मीटर नाही, पट्टी नाही, काय नाही, ती कशी काढायची, तर तुमच्या इथनं त्या झाडापर्यंतचं अंतर मोजायचं, ते झाडाचं हाईट काढायची, तर तुम्हाला सावली किती पडली ती मोजायची, किंवा इथून ते झाड कसं असतं जमिनीला 90 डिग्री असतं बरोबर. मग ती एक बाजू आपल्याला माहित नाही 90 डिग्रीची उभी, पण ही बाजू माहित असते ना इथली खालची, ह्या बाजूवरनं आपण ती बाजू काढू शकतो, सावली किती पडली वगैरे, याच्यावरनं आपण गणित सोडू शकतो. त्यानंतर बघा काय आहे, जॉमेट्री मध्ये काय बघा, भूमितीमध्ये लाईन्स, अँगल, स्टॅटिस्टिक्स आहे, हिस्टोग्राम विथ गिवन इंटरव्हल्स, क्लासिफिकेशन ऑफ डाटा, डाटा दिलेला असणार आहे तुम्हाला की ह्या वर्षी एखाद्या कंपनीचा एवढा सेल झालाय, त्या कंपनीचा पुढच्या वर्षी एवढा सेल झालाय, एखाद्या कोको कोलाचा, पेप्सीचा, मग त्याच्यावरून तुम्हाला ती सोडवायची त्याच्यावरचे प्रश्न. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, किती फ्रिक्वेंटली, फ्रिक्वेन्सी, पॉलिगॉन्स आणि ऑगिव्स आहे. त्यानंतर मीन, मीडियन आणि मोड, हे आपल्याला मध्यगा वगैरे ते तसलं आहे, ते शब्द त्याच्या मराठीत आता काय आठवण मला सांगतो तुम्हाला मी. ग्रुप्ड अँड अनग्रुप्ड डाटा प्रॉब्लेम्स रिलेटेड टू स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहे. सिंपल आहे, सिलेबस तुम्हाला समजला का, ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का, सिलेबस तुम्हाला तू दिले एक्झाम, तरी काय अडचण असली तरी सांगा आपण, किंवा तुम्हाला कशा पद्धतीने शिकवलेलं आवडेल तुम्ही सांगा मला. मराठीतनं, हां मराठीतनं शिकवतो मी, फक्त काय काय शब्द जरा थोडस तेवढं एखाद्या वेळेस मला एकदम हे होत नाही, क्लिक होत नाही, तेवढं समजून घ्या फक्त शब्द. आणि तुम्हाला कन्सेप्ट सांगायचे का डायरेक्ट प्रश्न कसे सोडवायचे सिंपल ट्रिकनं ती सांगायचं? नाही नाही, सांगा सांगा, तुझं वैयक्तिक मत मांडायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, मी काय छडी घेऊन उभारलेलं नाही तुम्हाला. कन्सेप्ट प्लस आपण प्रश्न कसे सोडवायचे, असा प्रश्न आला तर असं उत्तर द्यायचं, असं शिकूया. तर आता आपण आज काय करूया, इथं झाले आता, आज एवढं आता बेसिक गोष्ट झाली तुमची. उद्यापासून एक टॉपिक स्टार्ट करूया आपण. मी सरांना सांगतो, तुमच्या ग्रुपवरती ते मेसेज करतील कोणता टॉपिक घ्यायचा. बेसिक नंबर्स पासून चालू करू आपण, म्हणजे हे जे आहे ना इथलं, हे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे काय तुम्हाला गरजेचं आहे का? बोर्ड मास्टरचा नियम असतो तुम्हाला माहिती आहे, वाटलं सर ते घेऊया उद्या. हे जे आहे ना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, एखादा आकडा तुम्हाला दिला, आता हे असं सपोज संख्या 3 गुणिले 4 आणि 5 भागिले 10 गुणिले 3. ही सोडवायचं कसं, असं जर उदाहरण दिलं तर ह्याच्यासाठी नियम आहे आपल्या गणितामध्ये. काय करायचं, आधी बी म्हणजे काय आहे, ब्रॅकेट, ब्रॅकेट आधी सोडवून घ्यायचं, 3 अधिक 2. सगळ्यात पहिल्यांदा हे शब्द लक्षात ठेवायचा, बोर्ड मास, काय ना उद्या घेऊया आपण, प्रथमेश ना, हा, तर जस्ट नॉर्मल. मग आधी कुठं शोधायचं, ह्यातलं ब्रॅकेट दिसते का, ब्रॅकेट सोडवून घ्यायचं पहिले. हे झालं ह्याचा विषय, ह्याचं बेरीज झाली तर 5. आता हे काय असतं, कंस म्हणजे गुणाकार असतो, मग हा इथं लिहून घ्यायचा. त्यानंतर काय सांगितले, ब्रॅकेट ऑफ, ठीक आहे, ब्रॅकेटचं झालं, त्याच्या शेजारी काय आहे, ऑफ वगैरे करून घ्यायचं. हे 10 × 5 काय झालं तुमचं, इथे येणार 50. त्यानंतर काय आहे, डिवाइड, मल्टिप्लिकेशन, मग भागाकार कुठे दिसतोय का, 5 आणि 10चा भागाकार करायचा, म्हणजे ह्या 5 आणि 50चा. आता हे थोडं इकडे आकडे मी असेच रॅन्डम घेतले, त्यामुळे काय नाही, उलट पालट येणारच आहे काय पण. तर मग तो करायचा. त्यानंतर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, म्हणजे
लास्टला सगळ्यात सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे, वजाबाकी सगळ्यात शेवटी आली पाहिजे. ही कुठे गेले, ह्यात वजाबाकीच लिहिलेली नाही आपण, त्यामुळं पण त्याच्या आधी काय आहे ऍडिशन. मग हा पार्ट काय आहे, मग त्याच्या आधी हे होणार 3 चोक 12 बरोबर, आणि मग हे काय आहे 5, 12 आणि 5. पण आधी काय सांगितलं आपल्याला, डिवाइड आधी करायचे. मग ह्या 5 आणि 10 ला आधी डिवाइड केलेलं असणार, तेवढा पार्ट आधी त्याच्या जागी संख्या लिहायच्या आणि मग सोडवायचं. तर हे कसं करायचं आपण उद्याच्या क्लासमध्ये शिकूया. आणि त्यानंतर आपण लगेच आहे ना त्याच्यामध्ये HCF LCM हे पण घेऊया, किंवा बेसिक नंबर्सचे जे हे आहेत, तुम्हाला नंबर्स काय आहेत, मूळ संख्या, अजून ज्या सगळ्या आहेत आता आपण बघितलेल्या, ती सगळं शिकूया. ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टी क्लिअर करून घेऊया आधी आणि मग पुढे जाऊया. चालेल, म्हणजे थोडंसं हार्डनेस लेवल वाढवत जाऊ, त्याच्यावरचे विचारलेले कसे प्रश्न विचारले जातात ते एक बनवून आणतो मी तुमच्यासाठी. चला मग भेटूया मित्रांनो उद्याच्या क्लासमध्ये. हॅव अ गुड डे, ऑल द बेस्ट, अभ्यास करा.